करुणा शर्मा मुंडेंच्या याचिकेवर आज परळी न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। धनंजय मुंडेंनी निवडणूक शपथपत्रामध्ये निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची याचिका करुणा मुंडेंनी केली आहे। सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्याला जयंत पाटील, हर्षवर्धन पाटलांसह जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। तुळजापूर ड्रग्स प्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। वॉर रूममध्ये हा विषय घेऊन चर्चा करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी ओमराजेंनी सीएमकडे केली। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांची 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली। 3 नोव्हेंबर 2012 रोजी देऊळगाव राजा शेतकऱ्यांच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान दौंड प्रथम वर्ग न्यायालयानं खोत यांची आता निर्दोष मुक्तता केली आहे। राज्यातील 400 वर्षांच्या ऐतिहासिक 17 कोटी दस्तऐवजांपैकी 6 कोटी कागदपत्रांचं डिजिटलायझेशन पूर्ण करण्यात आलेलं आहे। मुंबईतील पुराभिलेख संचालनालयानं हे डिजिटायझेशन पूर्ण केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी धुळवड साजरी केली। न्यायाधीशांचं वागणं कितपत योग्य आहे असा सवाल अंजली दमान यांनी उपस्थित केला। 100 दिवसांच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल असा दावा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला। सरकार केवळ जातीय दंगली भडकावण्याचं काम करते असा आरोप त्यांनी केला। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली। आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं नाना पटोलेंनी म्हटलं। महायुतीत शिंदे आणि अजितदादांची स्थिती वाईट आहे, भाजप त्यांना जगू देणार नाही असा टोला पटोलेंनी लगावला। खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री आणि नितेश राणेंवर निशाणा साधला। नितेश राणे मुख्यमंत्र्यांचंच ऐकत नाहीत तर आपण काय बोलणार असा टोळा सुळेंनी लगावला। महिलांवरती कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर आरोपी कुणीही असो, कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीवरती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली। राज्याचे गृहमंत्री सतर्क आहेत, ते चांगल्या पद्धतीने निर्णय घेतात असं चाकणकर म्हणाल्या। कात्रज दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे। उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी मागणी वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईकरांनी पुढील 10 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलंय। घाटकोपर इथल्या भटवाडी परिसरात आरबी कदम मार्ग नजीकच्या घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक 2 ची संरचनात्मक दुरुस्ती पूर्ण झाली आहे। सोमवारपासून दुरुस्ती केलेल्या जलवाहिनीतनं पाणी पुरवठा सुरू केला जाईल। त्या अनुषंगानं खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करण्यात आलंय। रविवारी पश्चिम रेल्वेवर कुठलाही ब्लॉक घेण्यात येणार नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय, तर मध्य रेल्वेवरती ठाणे कल्याण स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे। हार्बर मार्गावर सुद्धा वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक घेतला जाईल। 4 दिवस बँका बंद राहणार आहेत। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं दिलेल्या माहितीनुसार विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी 24 आणि 25 मार्च रोजी 2 दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय। जळगावमध्ये सोन्याच्या दरानं नवीन उच्चांक प्रस्थापित केलाय। सोन्याचा दर 91,464 रुपये प्रति तोळा झालाय। सोन्याच्या दरात झालेली ही ऐतिहासिक वाढ आहे। फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण आढळून आलेलं नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं। एक मोठी बातमी बघूयात। नाशिकच्या खाटीक समाजानं मंत्री नितेश राणेंना झटका दिलाय। नाशिकच्या खाटीक समाजानं हलाल मटणच विकण्याचा निर्धार केलाय। धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा खाटीक समाजानं निषेध केला। खाटीक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी भूमिका त्यांनी बैठकीत घेतली आणि नाशिकचा हिंदू खाटीक समाज पुरस्कार करणार। हलालचाच नाशिकचा हिंदू खाटीक समाज जो आहे तो पुरस्कार करणार असं देखील त्यांनी म्हटलं। मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेला नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाचा विरोध आहे। राणे यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रामध्ये हलाल विरुद्ध झटका असा वाद सुरू झालाय आणि शुक्रवारी नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाची जी बैठक पार पडली त्यामध्ये झालेले हे निर्णय नेमके काय आहेत जाणून घेऊयात। आमचे नाशिकमधनं प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काय माहिती?
खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकच्या हिंदू खाटीक समाजानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. कालच हिंदू खाटीक समाजाची नाशिकमध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मटण विकण्याची जी त्यांची पद्धत आहे ती हलाल आहे आणि हलालच्याच पद्धतीनं आम्ही मटण जे आहे ते विकू अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि एकूणच राणेंच्या या सगळ्या प्रक्रियेला त्यांनी अशा पद्धतीनं खो घातलेला आहे आणि महाराष्ट्रातून पहिल्यांदा नाशिक शहरानं आणि नाशिक जिल्ह्याने अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयामुळे एकूणच राणेंच्या या सगळ्या निर्णयाला एक झटका म्हणता येईल अशा पद्धतीनं निर्णय जो आहे तो त्यांनी घेतला. बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं या सगळ्या मटणाच्या विक्रीवरती आक्षेप घेतला गेला आणि त्याच्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या त्यामध्ये एक महत्वाची प्रतिक्रिया म्हणजे राणेंच्या एकूण भूमिकेला नाशिकमधल्या हिंदू खाटीक समाजानं विरोध केलेला आहे आणि त्यांनी जी मटण विक्री करण्याची त्यांची जी जुनी पद्धत आहे हलालची तीच पद्धत आपण कायम ठेवणार आहोत आणि याच हलालच्याच पद्धतीनं आपण नाशिकमध्ये मटण विक्री करू. त्यामुळे अशा पद्धतीने कोणी जातीय सलोखा बिघडवणार असेल तर त्याला आम्ही समर्थन करणार नाही. ही आमची पारंपरिक पद्धत आहे आणि त्याच पारंपरिक पद्धतीनं आम्ही हे मटण विकू आणि त्याच पद्धतीनं मटणाची विक्री केली जाईल अशी भूमिका हिंदू खाटीक समाज नाशिक यांनी घेतलेली आहे. त्यामुळे राणेंना या सगळ्या प्रकरणामध्ये एक झटका मानता येईल. बिलकुल. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीसाठी. यानंतर पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. सूर्यानं अक्षरशः आग ओकायला सुरुवात केल्यामुळे राज्यात कमाल तापमानाचा पारा 40शी पार गेलाय. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात विदर्भात उष्णतेची लाट होती. ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 42°C तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईतील तापमानात चढ उतार सुरू आहेत. मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या 1-2 दिवसांपासून कमाल तापमान स्थिर आहे. दरम्यान मुंबईमध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज आहे. कोकणामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात झालेली असताना तापमानानं 40शी पार केली आहे. गुरुवारी चिपळूण भागातील तापमान 38 ते 41 अंशांपर्यंत नोंदवलं गेलं. वाढत्या उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होतीये. राज्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र आहे. काल सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली. सोलापूरचा पारा 41.1 अंशांवरती गेला होता. तसंच कोकणात सुद्धा सातत्यानं तापमानात बदल होत आहे. त्यामुळे आंबा, काजू आणि जांभूळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागानं विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. 11पैकी 6 जिल्ह्यातील तापमान 40°C पुढे गेलंय तर अकोल्यात सर्वाधिक 41.3°C तापमानाची नोंद झाली. पुण्यातील उष्णतेचा पारा 40शी पार गेलाय तर यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये नोंदवलं गेलं. राजगुरुनगरमध्ये 40°C तापमानाची नोंद झाली तर कोरेगाव पार्क परिसरात पारा 40 अंशांवरती होता. उकडा वाढल्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अमरावतीचा विदर्भात उन्हाचा पारा वाढल्यामुळे तापमान 40°च्या वर गेलंय. त्यामुळे अमरावतीतील सर्व शाळा 20 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सकाळी शाळा 7:30 ते दुपारी 12:30 अशी वेळ असेल. वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे माणसांप्रमाणे अनेक पशु पक्षी त्रस्त आहेत. अशा कठीण प्रसंगी मानवतेचं दर्शन घडवून प्राणी आणि पक्ष्यांचं संरक्षण करण्याचं आवाहन पर्यावरण प्रेमींनी केलंय. अंगण परिसरात, माळरानात, सावलीच्या ठिकाणी प्राणी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा असं आवाहन करण्यात येत आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग आली. जुन्या आणि मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार आहे. येत्या 21 मार्चला या बसेसचा भंगारात लिलाव होणार आहे. रेल्वे आरक्षण सुरू होताच 3 मिनिटातच फुल होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे ऐन सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. होळी आणि शिमगा हा कोकणातला एक महत्त्वाचा आणि मोठ्या जल्लोषात साजरा होणारा सण आहे. शिमग्यासाठी सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक मुंबईकर कोकणात गेलेत. त्यांच्यासाठी रेल्वे, एसटी महामंडळ तसंच खासगी वाहतूकदारांकडून अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली होती. पालखीसाठी कोकणातील अनेक प्रवासी येत्या 2 दिवसात दाखल होत आहेत. पुणे शहर वाहतूक शाखेकडून कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी 1768 बुलेट मॉडिफाय सायलेन्सर नष्ट केले. पुणे शहरातील जुन्या जलवाहिन्यांची तपासणी रोबोच्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. त्यामुळे जलवाहिनीमध्ये होणारी गळती, अनधिकृत, अधिकृत नळजोड याची संपूर्ण माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळणार आहे.
राज्यामध्ये 2024 या एका वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यातील 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्रींनी दिली. तसंच अमरावती विभागामध्ये 1069 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 952 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर वनविभागानं कारवाई केली. त्यानंतर मध्यरात्री अज्ञातांनी कुटुंबाला मारहाण करत जाळपोळ केल्याचा आरोप होता. या घटनेचा निषेध ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला. तसंच जाळपोळ आणि मारहाण करणाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी केली. तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव जागांवरती निवडून 97 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलं. जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर केलं नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यांना अपात्र ठरवलं. संत तुकाराम महाराजांच्या बीज यात्रेच्या निमित्तानं श्री क्षेत्र देहू नगरीत जय्यत तयारी सुरू आहे. इंद्रायणी नदी घाट परिसर स्वच्छतेसह मंदिर परिसर स्वच्छ करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. जळगावातील भुसावळ तालुक्यातल्या पिंपळगाव खुर्द शिवारात ग्रामदैवत आसरा मातेचं मंदिर आहे. हे मंदिर वनक्षेत्र परिसरात असल्यामुळे या मंदिरासाठी वनविभागानं रस्ता नाकारलाय. मात्र याच ठिकाणावरनं राखेची वाहतूक करणारे अवैध डंपर हे सर्रासपणे सुरू असून मंदिरासाठी रस्त्याला परवानगी नाही. तर अवैध राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरला वाहतुकीची वन परिक्षेत्रातून परवानगी कशी मिळते असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. होळी आणि धुळवडीच्या दिवशी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 17,595 लोकांकडनं तब्बल 1.5 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. एसटी महामंडळाच्या जास्तीत जास्त बसेस या प्रदूषण विरहित इंधनावरती चालवण्यासाठी 1.5 वर्षांपूर्वी 5,150 विद्युत बस पुरवठा करण्याचं कंत्राट हैदराबाद इथल्या इव्हरी ट्रान्स कंपनीला देण्यात आलं होतं. परंतु या कंपनीनं आतापर्यंत केवळ 220 बसेसचा पुरवठा केलाय. परंतु पहिल्यापासून वेळेत बस पुरवठा न करणाऱ्या कंपनीचं कंत्राट अखेर रद्द करण्याचा इशाराच महामंडळानं दिलाय. मुंबईतल्या रस्ते आणि गल्लीबोळामध्ये स्वच्छतेबरोबरच आता सोमवारपासून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची विशेष स्वच्छता मोहीम मुंबई महापालिकेनं हाती घेतली आहे. महामार्गावरील बस थांबे, दुभाजक, पदपथासोबतच सांकेतिक चिन्ह आणि चौकातील फलक आणि दिशादर्शक फलक यांची देखील स्वच्छता, रंगरंगोटी आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. तिकीट कन्फर्म नसल्यास प्रवाशांना रेल्वे स्थानकावरती प्रवेश मिळणार नाही. गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं नियमांमध्ये बदल केल्याचं बोललं जात आहे. भारतीय रेल्वेनं 20 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत अनेक गाड्या रद्द केल्यात. उत्तर रेल्वेच्या उन्नाव येथील गंगा रेल्वे पुलावरती दुरुस्तीचं काम केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. या कालावधीत 42 दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता मिळकत कर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवरती देण्यात आली आहे. यासाठी महिलांची 12 पथकं स्थापन करण्यात आली असून 60 महिलांचा समावेश आहे. इव्ही ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्याचं कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळानं इशारा दिलाय. करारानुसार बस पुरवठा होत नसल्यामुळे कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय. 22 मे 2025 पर्यंत 1287 ईव्ही बस पुरवण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचं उल्लंघन झाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहणं अनिवार्य आहे आणि अधिक गतीनं कामं करताना गुणवत्तापूर्ण कामांवरती लक्ष केंद्रित करावं असे सक्त निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. सागरी किनारा मार्गावरती मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहनं चालवणाऱ्या 3,260 जणांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. सागरी किनारा मार्गावरती भरधाव वेगात गाडी चालवणं, गाड्यांची स्पर्धा यामुळे रात्री आवाजाचा मोठा त्रास इथल्या रहिवाशांना सहन करावा लागतो. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली. शहरात हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदवला गेला. अंधेरी आणि देवनार इथे वाईट हवेची नोंद झाली. फळपीक विमा योजनेमध्ये 23% बनावट अर्ज आल्याची माहिती समोर आली. यामध्ये सर्वाधिक 7,334 अर्ज एकट्या जालना जिल्ह्यातले आहेत. हे अर्ज बाद केल्यामुळे एकूण 13,60,00,000 रुपयांचा विमा हप्ता वाचलाय. सांगलीच्या मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रतिकिलो 470 रुपये भाव मिळाला. हा दर या हंगामातील विक्रमी आहे आणि मागील वर्षीपेक्षा बेदाणा उत्पादनात 30 ते 40% घट झाल्याचं बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितलं. संगमनेर बाजारात सर्वसाधारण हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 5,000 रुपये दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजारात लोकल हरभऱ्याला 5,151 रुपये बाजारभाव मिळाला.
राज्यातील ग्रामपंचायतींची नावं वगळता गावं वगळता अन्य ठिकाणी कामगारांचं किमान वेतन वाढवण्यात येणार आहे. त्यावरती येत्या 2 महिन्यात हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा 3 वर्गवारींसाठी वेगवेगळे किमान वेतन निश्चित करण्यात आलंय. राज्यामध्ये माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय माहिती आयुक्त अशी 4 पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्यासाठी प्राप्त अर्जांमधनं योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी शोध समिती स्थापन करण्यात आली. राज्याला लवकरच मुख्य माहिती आयुक्त मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून राज्यात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे नागरिकांना आजाराच्या विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. सध्या तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार असे आजार मागे लागले, तर वर्षागणिक या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचं दिसतंय. दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील फुटओव्हर ब्रिज 15 दिवस बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी 16 ते 30 एप्रिल दरम्यान हा ब्रिज बंद असेल. मुंबई स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांवरती नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेनं नेमलेल्या क्लीनअप मार्शलकडनं मांडवली करून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे मुंबईतनं क्लीनअप मार्शल हद्दपार केले जाणार आहेत. क्लीनअप मार्शल नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत मे मध्ये संपणार असून हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून नवा पर्याय शोधला जाईल. मुंबईतील वाढत्या तापमानामुळे आता रात्री रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे. त्याचसोबत रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत लक्ष केंद्रित करावं अशा सूचना पालिकेकडून अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. शहर आणि उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं येत्या 3 महिन्यात अधिक गतीनं राबवली जातील. मुंबई महापालिकेच्या नवीन करप्रणालीमुळे कराची थकबाकी आणि कर भरण्यास झालेल्या विलंबाचा फटका महापालिकेला होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून थकीत असलेल्या 22,656 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराच्या वसुलीचं आव्हान पालिकेसमोर आहे. मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेच्या 2 महिला तिकीट तपासनीसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 12,000पेक्षा जास्त फुकट्यांवर कारवाई करत लाखो रुपयांचा महसूल गोळा केला. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडे नोंद असलेला ऊस वळसे पाटलांच्या खासगी कारखान्याला देण्याचा कारखान्याचा ठराव झालाय असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केला. त्याचसोबत कारखान्याच्या स्क्रॅप विक्रीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही निकमांनी केला. जळगावच्या बोदवड तालुक्यातील लोणवाडी जामठी रस्त्यावरती बंपर उलटला, त्यामुळे अपघात झाला. या अपघातात डंपर चालक जखमी झालाय. जे रुग्णालयात आता दर तासाला 2,800 चाचण्या होणार आहेत. विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, प्लाझ्मा तसंच सिरममधील विविध घटक आणि रसायनांचं प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणारं स्वयंचलित बायोकेमिस्ट्री अॅनालायझर यंत्र जे रुग्णालयात दाखल झालंय. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वेगवान चाचण्यांमुळे दिलासा मिळणार आहे. शिरूरच्या टाकळी, हाजी आणि वडनेर परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला, त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळालाय. होळीनंतर धुळवडीच्या दिवशी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब नोंदवली गेली. अंधेरी आणि देवनार इथली हवा सर्वाधिक वाईट असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं. त्यामुळे मुंबईकरांचा श्वास अक्षरशः कोंडला. निरनिराळे रंग, गुलालाची उधळण करत मुंबईकरांनी धुळवडीचा आनंद लुटला. मात्र त्याचवेळी विविध ठिकाणी धुळवडीचा आनंद लुटताना 52 जण जखमी झाले. त्यापैकी अनेकांच्या डोळ्याला, डोक्याला आणि पायाला मार लागलाय. यापैकी 2 रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उर्वरित जखमींना उपचार करून घरी सोडलंय. राज्य मार्ग परिवहन राज्य महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगाराचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यामुळे 17 मार्चपासून प्रवासी वापरासाठी हे आगार पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे परळ, दादर आणि कुर्ला नेहरू नगर बस स्थानकामध्ये स्थलांतरित झालेल्या बस फेऱ्या पूर्वीप्रमाणे इथून सुटणार आहेत. देशातील 60 शहरात एकूण विक्री झालेल्या घरांची संख्या 23% वाढलेली असताना रिक्त घरांच्या संख्येत वर्षागणिक भर पडतेय. या रिक्त घरांपैकी 80% घरं मोठ्या शहरात आहेत. छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलंय. धुळवडीच्या आनंदाला शुक्रवारी गालबोट लागलं. अपघातात 11 जण मृत्युमुखी पडले, तर मुंबईमध्ये रंग खेळताना 52 जण जखमी झाले. श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा उद्या होणार आहे. यात्रा काळात देहू गावात वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे पीएमपीकडनं या कालावधीत जादा बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना देहू गावात जाणं सोयीचं होणार आहे. घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाअंतर्गत टप्पा 1 मधील उर्वरित 1500 झोपड्या हटवल्या जात आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे एप्रिल अखेर हे काम पूर्ण केलं जाईल. त्यानंतर हा भूखंड MMRDAला हस्तांतरित केला जाईल. भारतातील शेअर बाजारात मंदी असल्यामुळे अनेक कंपन्यांनी 1.1 ट्रिलियन रुपयांचं आपले IPO बाजारात आणलेलेच नाहीत. त्यापैकी काही IPOंसाठी असलेली मुदत संपून जाण्याचा धोका आहे.
मात्र मंदीच्या काळात IPO आणण्यापेक्षा नव्यानं प्रस्ताव दाखल करण्याला कंपन्या प्राधान्य देत आहेत. बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना सांगली शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एका खासगी फायनान्स कंपनीत सोन्याच्या बांगड्या ठेवण्यासाठी कोल्हापुरातून आरोपी आल्याची माहिती मिळाली. सांगलीच्या मिरजेमध्ये नशाविरोधी कारवाई अंतर्गत गांजा विक्री प्रकरणी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय. तर त्यांच्याकडनं 67,000 रुपयांचा 2 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात 2 ते 3 जणांनी मोठा गोंधळ घातला. त्यांनी पोलीस आणि सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. धुळवड साजरी करून घरी जाणाऱ्या दुचाकीवरील मामा भाच्याचा अपघात झाला. भारूड गावच्या हद्दीमध्ये झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये होळी सणाला गळाभेट घेण्यास नकार दिल्यामुळे आरोपीनं रागाच्या भरात समोरच्यावरती गोळी झाडली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय.